30 ते 40 किलोचा आपला इथं घड बनणार आहे. एकरी आपलं 7 ते 8 लाखाचं उत्पादन फिक्सच आहे. वादी बघू शकता तुम्ही, इथं 1.5 इंचची वादी झाली जवळजवळ आपली. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या टोटल घडाला फाण्या किती ठेवल्या पाहिजे, त्या घडाला फाण्या पडतात 10-15 पर्यंत जातात, तर त्यातनं व्यवस्थित फाण्यात ठेवायच्या किती, जेणेकरून आपला माल एक्सपोर्टला गेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय गोष्ट आहे की एक्सपोर्टला माल जाणं महत्त्वाचं आहे. तर ती आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. जर तुमच्या मालाला चोच असेल तर चोचेबद्दल बी कुठलं औषध सोडायचं तर आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाईक प्रेस करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्या प्लॉटला आज एक 9 महिने आणि जास्तीत जास्त एक 10 दिवस कंप्लीट झाले ते. तर आपला माल लय झाले 15 ते 20 दिवसात हार्वेस्टिंगला येणार आहे आता. तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्या ह्या घडाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ते 12 म्या पाण्या ठेवले ते. कारण की आपल्या झाडाच्या इथं तुम्ही बघू शकता उंची बी भरपूर गेलेली आहे आणि बुंदा बी जवळजवळ तुम्हाला 3.5 फुटाच्या आसपास बुंदा गेलेला आहे. म्हणजे बुंदा बी आपला भरपूर मोठा झालेला आहे. त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही एवढी फाण्या ठेवायला. तर काय काय वेळेस किती फाण्या ठेवायच्या शेतकरी कन्फ्युज होतो. तर प्रत्येक ठिकाणची आपण इथं 2-2 3-3 फाण्या उडवले ते. आता आपण 11 ते 12 फाण्या ठेवले, इथं 11 फाण्या ठेवले ते. कारण की एक्सपोर्टला पूर्णपणे माल जाणार आहे. आता 11 फाण्या ठेवण्यामागचं कारण काय आहे? सुरुवातीला आपल्याला 11 फाण्या ठेवताना काय करायचंय, इथं तुम्ही बघू शकता. इथं मी खाल्ल्या फाण्या उडवल्यानंतर इथं एक केळ ठेवलेला आहे. एक केळ का ठेवायचं तर शेतकरी मित्रांनो, आपला जी दांडा आहे इथून जर सडत जर वर चालला तर दांडा जास्तीत जास्त हे केळाच्या वर कधी जात नाही. त्यामुळे आपल्या जे वरल्या फणीला कसलं डॅमेज होणार नाही. जर तुम्ही इथं केळ जर नाही ठेवलं तर ही दांडा सडत सडत वर जाणार आणि खाल्ली फणी डॅमेज होणार, तुम्हाला थोडा एक्सपोर्टला प्रॉब्लेम होणार. तर आपण सुरुवातीला 1-2-3 फाण्या उडवले ते. प्लॉटला 11 ते 12 फाण्या ठेवले ते. तुम्ही लेंथ बघू शकता किती झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण जे फ्रूट केअर केलंय तुम्हाला हे फ्रूट केअर वर केल्यामुळे आपण तुम्हाला कुठंच घडावा आपला थोडा सुद्धा स्पॉट दिसणार नाही. आपलं पूर्णपणे जी केळ आहे ती निस्ती हिरवी गार आहे, ती चमकत आहे माल. कारण की फ्रूट केअर केल्यामुळं आपला माल इजी एक्सपोर्टला जास्त वळला जातो. कारण की जर आपल्या इथं मच्छरनं स्पॉट जर केलेलं असलं तर पुढं एक्सपोर्टला भरपूर अडचण येते. त्यामुळे इथं आपण फ्रूट केअर केलंय, त्यामुळे आपल्याला भरपूर फायदा झालेला आहे आणि आपल्या बागाची वेन बी एक नंबर झालेली आहे, एक लेवल झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे झालं. तर तुमच्या मालात चोच असेल तर चोचीबद्दल काय केलं पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की मालात चोच येते, मग शेतकऱ्यांना समजत नाही की चोचीबद्दल औषध कुठलं ठेवायचं. तर आपल्या प्लॉटवर इथं चोच तुम्हाला दिसणार नाही कुठं, बरं का. चोच कशी असते, इथं वरली साईड असते की नाही, इथं बरोबर इथनं वर एक एवढेस ज्या पुढे चोच असते इथं कुठंच नाही दाखवा लागत. पूर्णपणे आपलं केळ फुगायला लागलेलं आहे. तर आपल्या मालात कुठं नाही, पण चोच जर असेल तर तुम्ही चोचीसाठी झिंक औषध सोडू शकता. झिंक जर सोडलं एकरी 250 ग्रॅमच्या आसपास तुम्ही झिंक सोडू शकता. तर नंतर आपण एक सांगणार आहे की झिंक जर सोडून परत नंतर अजून कुठलं औषध सोडायचं. तर आपण फक्त आज तुम्हाला वादी संबंधी औषध सांगत आहे. तर तुम्ही मायक्रोन्यूटन आपल्या प्लॉटला दिलं पाहिजे. तर केळीसाठी मायक्रोन्यूटन ही केळी पिकाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तर मायक्रोन्यूटन दिलं पाहिजे. तर मायक्रोन्यूटन दिलं की नाही, आपल्या जी घडाला कुठं तुम्हाला बी शायनिंग राहणार, परत नंतर वादीसाठी बी घड एक नंबर राहतो. तर मायक्रोन्यूटन सोडलं पाहिजे तर केळीला, कारण मायक्रोन्यूटनची भरपूर केळीला गरज असते. तर शेतकरी मित्रांनो, ते झालं. तर आपण सगळ्यात आधी आपल्या केळीची वेण होत असताना फ्रूट केअर तर केलं पाहिजे. तर फ्रूट केअर केलं की नाही, तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला बसणार. आपला जेवढा माल आहे ती एक्सपोर्टला जेवढं जाईल तेवढं आपल्या फायद्याचं आहे. एक्सपोर्टला जर कमी माल गेला, आता एक्सपोर्टला आजचा रेट 20 रुपये चालू आहे आणि आपण जर मार्केटचा कॅरेटचा रेट पकडला तर कॅरेटचा रेट आहे 12-13 रुपये. म्हणजे निम्म्याला रेट कमी आहे. मग तुम्हाला एक्सपोर्टला माल घालवायचा असेल तर तुम्हाला फ्रूट केअर केलं पाहिजे. तर फ्रूट केअर केलं तर तुम्हाला भरपूर फायदा होणार. तर वेन होत असताना काय विषय असतो, केळीला वेन होत असताना खाल्ल्या साईडची पानं पिवळी पडतात. आता ह्या ठिकाणी आमची पहिली पिवळी पडली होती थोडी नॉर्मल. तर शेतकऱ्यांना भरपूर वेळा वाटतं काय की आपल्या केळीत करपा आलाय का. तर विषय काय आहे की वेन चालू असताना आपल्या मुळी प्रचंड ताण येतो. आपली सगळी जी ताकद आहे ती ह्या घडावर जाते. त्यामुळे काय होतं, खाल्ली पानं पिवळी पडायला चालू होतात. त्यामुळे भरपूर वेळ शेतकऱ्यांना काय वाटतं की करपा आला. करपा जास्तीत जास्त पावसाळ्यात जास्त अटॅक करतो. आता जास्त उन्हाळ्याच्या टायमिंगला करप्या जास्त अटॅक करत नाही. आणि करप्या ओळखायचा कसा,
आपली वरची पानं वर पिवळत ही नॉर्मली खाल्ली 2-3 पानं सोडली की नाही, जर वर वर वाढत चालली जास्त पिवळी पाणी तर पानं तर वर करपा गेला म्हणून समजायचा. आपल्या प्लॉटवर तुम्ही बघू शकता कुठंच तुम्हाला पिवळं पडलेलं पान दिसणार नाही, बरोबर आपली पूर्णपणे हिरवीगार पान आहे ती. तर वेण होत असताना शेतकरी मित्रांनो ती झालं, वेण होत असताना तुम्ही मुळी आपल्या केळी चेक केली पाहिजे. ती मुळी का चेक केली पाहिजे, ती आपण जर वेण होत असलो त्या टायमाला जर तुम्ही खत जर सोडत असला फर्टिलायझर तर तुमचा त्या ठिकाणी जर मुळी बंद असली तर तुमचा त्या ठिकाणी तोटा होणार आहे. तर ती कसा, कारण की आपण खाजगी सोडणार ती झाडाला बरोबर लागू लागणार नाही. बऱ्याच ठिकाणी काय होतं, निमेटोड सुद्धा केळीमध्ये भरपूर ठिकाणी वाढत चाललेला आहे. आता निमेटोड बी शेतकऱ्यांना कंट्रोल केला पाहिजे. तर निमेटोड जर असेल तर निमेटोड काय करतो, आपले जी पूर्णपणे जी केळी आहे ती पूर्णपणे केळीच्या मुळ्याला पूर्णपणे अंडी तयार होतात. त्यांची जी मादा जी आहे ती पूर्णपणे आपल्या केळीच्या मुळ्यात जाऊन पूर्णपणे अंडे घालती. जी आपलं केळी पीक आपटेक करायचं असतं ती पूर्णपणे बंद पाडतं. त्यामुळे आपल्या केळीला आपण जी सोडल ती खाजगी भेटणार नाही. तर तुम्ही मुळी चेक केली तर सगळ्यात फायद्याचं. जर मुळी बंद पडली असं तुम्ही मायक्रोराजा देऊ शकता. निमेटोडवर भरपूर औषध आहेत, त्या बाबतीत तुम्ही औषधं सोडू शकता. तर सगळ्यात महत्वाचं ती झालं. अजून आपल्याला एक मुद्दा सांगायचा ती कुठला, की आता एक्सपोर्ट व्हायचं म्हणल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं फाण्याकिरी ठेवल्या पाहिजे. जेवढ्या तुम्ही तुमच्या झाडाची उंची आहे त्यानुसार फाण्या ठेवल्या पाहिजे. माझ्या अंदाजाने तुम्ही 9-10 लय झाला 11वी फाणी झाडाची उंची बघून, आणि वादी जेवढी सुपर असेल तेवढं तुम्हाला फायदा पडणार आहे. जर वादी जर कमी असेल तर एक्सपोर्टला माल होणार नाही. आता तुम्ही ह्या झाडाला बघू शकता पूर्णपणे वादीत माल जवळजवळ आपल्या इतीच्यावर वादी झाली. का झाली, कारण की आपण खाल्ल्या फाण्या भरपूर उडवलेल्या आहेत त्या, आणि या ठिकाणी आपण दोरी लावलेली आहे, दोरी बांधलेली आहे आपण या पूर्णपणे. त्यामुळं आपला घड पुढं जाणार नाही, वाऱ्यापासून काय अडचण नाही. आणि तुम्ही बघू शकता ही जर दोरी नसेल तर काय होतं, घड आपला पुढल्या साईडला तोंड काढतो. पुढल्या साईडला तोंड काढला की वर नंतर दांड्यावता आणि तो आणि पुढं आपली केळी झुकली जाते. त्यामुळं हेन झाल्या ही दोरी बांधून घेणं भरपूर महत्वाचं आहे. ते झालं. तुम्ही बघू शकता आपण प्लॉटवर चौरस बांधणी केलेली आहे. चौरस बांधणी बद्दलचा आपला पूर्णपणे व्हिडिओ युट्यूब चॅनलवर आपल्या अपलोड आहे. तर बघू शकता चौरस बांधणीचा आपल्याला भरपूर फायदा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो ती फायदा कसं काय, आता आमच्या इकडं भरपूर वारं सुटलंय. वारं सुटल्यामुळं बरेच ठिकाणी काय झालंय, आमच्या ज्यांनी चौरस बांधण्या नाही त्या केल्या तर त्यांच्या जी किळी आहे ती वाऱ्यानं पडल्या गेल्या ते. तर आपल्या की इथं प्लॉट मध्ये कुठंच तुम्हाला झाड दिसणार नाही पडलेलं. आपला ही जवळजवळ 8 एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. तर आपण पूर्णपणे सगळ्याला दोरी बांधून घेतलेली आहे, चौरस बांधणी करून घेतलेली आहे. चौरस बांधणीचा भरपूर फायदा झालेला आहे आपल्याला. तर आपण चौरस बांधणीचा अजून एक कुठला फायदा आहे सगळ्यात महत्वाचा, आपण बऱ्याच वेळा बघतो शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवर रेट जर कमी जास्त असेल थोडा, तर आपल्याला केळी जी आपली थोडी एक 5 ते 10 दिवस थांबवता येते. जर आपण चौरस बांधणी नसेल केलं तर आपली झाडं पडायला चालू होतात. मग पडल्यानंतर काय खाली नासधूस होतं, आपल्याला परत लवकर माल द्यावा लागतो. चौरस बांधणीमुळे आपला एकही झाड आता पडणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही लक्ष बारकाईने द्या की शेतकऱ्यांनी चौरस बांधणी नाही केली तर काय होतं, एक झाड जर पडलं आपल्या एकरात जर एक 50 ते 60 झाडं पडली तर तुमचं साधारणतः 1 टनाच्या आसपास नुकसान झालं. तर 1 टनाला आता रेट जर झाला 20,000 रुपये तर तुमचं हिथंच एक 20,000चा आसपास तोटा झाला. चौरस बांधणीला एकरी लय झालं खर्च ते 12 ते 13,000 आहे. आपण त्या बाबतीचा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर अपलोड आहे चॅनलवर आपल्या, तुम्ही जाऊन बघू शकता. तर ती झालं. तर हिथं बघू शकता पूर्णपणे. आणि चिलिंग बाबतीत बोलायला गेलं तर आता प्लॉटवर आपल्या 1% सुद्धा तुम्हाला चिलिंग कुठं दिसणार नाही. तुम्हाला इथं केळ मी सोलून दाखवते, पूर्णपणे केळ बघा पांढरं शिपट केळ झालेलं आहे. चिलिंग 0% आहे, काहीच चिलिंग नाही. आणि चिलिंग असेल की नाही मालाला जरा थोडस व्यापारी जरा कानकून करते, कारण चिलिंगचा माल जे आहे ते आतून पिकतो व्यवस्थित पण थोडा काळा पडला जातो. आपल्या बागेत कुठं चिलिंग नाही त्यामुळं. आणि वादी तुम्ही बघू शकता चोच कुठंच नाही. चोच असली की नाही जरा पुढं अडचण येते मालाला. आपल्या कुठंच तुम्हाला इथं प्लॉट मध्ये चोच दिसणार नाही. ही जवळजवळ आपलं 8 एकरचा प्लॉट आहे. आपलं इथं फर्टिलायझर खतांचं म्हणा किंवा रानातील ताकती बाप्पाचं म्हणा आपलं सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. आपलं इथं प्रत्येक घडाचं आपलं जर टार्गेट जर धरलं, आपलं एकरी 35 टनापर्यंत टार्गेट आहे. आपला प्रत्येक गड 30 किलोच्या वर भरला जाणार आहे. 30 ते 40 किलोच्या रेंज मध्ये आपलं प्रत्येक गड भरलं जाणार आहे. तर आताचा जर चालूचा रेट पकडला तर 20 रुपये रेट चालू आहे. एकरी आपल्याला जवळजवळ जर पकडलं तर कमीत कमीत आपल्याला 6 ते 7 लाखाचा नफा मिळून जाणार. त्यातनं आपला एक 1.5 लाख जर खर्च वजा केला तर आपल्याला
5-5.5 लाख रुपये आरामशीर या प्लॉट मधून राहणार आहेत. तर प्लॉटला कॅल्शियम बोरॉन देणं बी लय महत्वाचं आहे. तर कॅल्शियम बोरॉन जर असेल तर कॅल्शियम आपलं काय करतं, कॅल्शियम बोरॉन साल थोडी लूज करतं, फुगायला मदत होती आणि थोडंसं केळांची लेंथ करायला मी मदत करतं. तर शेतकरी मित्रांनो ती झालं. अजून आपल्या प्लॉटमध्ये व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला अपुरी माहिती भेटेल. परत नंतर शेतकरी परत कॉल SMS करतात. तर सगळ्यात महत्वाचं घड वजन कवा देतो आपल्या वरला जर फणीत केलं कमीत कमीत आपल्याला पाहिजे ती 30 पर्यंत. आणि त्या प्लॉटवर आपल्या 25, 26, 27, 30 पर्यंत केलाय ती. वरली फणीच आपली जवळजवळ 4 किलोच्या फण्या भरणार आहेत त्या 2-3. तर ती 4 किलोच्या फण्या भरल्यामुळं खाल्ल्या फण्याचा आपल्या 3-3 किलो जरी भरल्या 3-3.5 किलोच्या तरी आपला घड 30-35 किलो कडे जातो. तर आपण आजच्या व्हिडिओत फक्त तुम्हाला घडावरती सांगत आहे फक्त की वाढीसाठी काय केलं पाहिजे. आपण पुढचं जे व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओमध्ये आपण फुगवणीला कुठली औषध वापरली पाहिजे ती. तर नंतर आपण अजून एक व्हिडिओ सांगू की फवारण्या घडाव कुठल्या केल्या पाहिजे त्या. करप्याबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहे. आजचा व्हिडिओ हीच आहे आपला फक्त की वाढीसाठीचा. आणि त्यात अजून आपण इथं प्लॉटला डबल ड्रिप टाकलेली आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघू शकता डबल ड्रिप टाकल्यामुळं आपल्याला भरपूर फायदा झालेला आहे. आपल्या दोन्ही साईडच्या बागाच्या मुळे बरोबर चालल्या गेले ते. तर डबल ड्रिप टाकणं ही माझ्या तर महत्वाचं केळी पिकासाठी टाकली पाहिजे ती अत्यंत महत्वाची आहे. झाडाला पूर्णपणे खाद्य व्यवस्थित भेटणार नाही आणि तुमचा खर्च व्हायचा तेवढा होणार, पण आपल्या जी झाडाची ग्रोथ आहे, जी मालाची शायनिंग आहे, व्यवस्थित जी टार्गेट आहे ती तुमचं कम्प्लीट होणार नाही. त्यामुळे डबल ड्रिप ही शेतकऱ्यांनी टाकली पाहिजे ती. तर ती झालं. तर अजून एक तुम्हाला सांगणार आहे. आता उन्हाळ्यात जर तुम्ही केळी मोकळी भिजवली पाहिजे ती. मोकळी भिजवणं केळी लय महत्वाचं शेतकऱ्यांना गरज आहे. कारण की आता चालू उन्हाळा एवढा आहे. टेम्परेचर सकाळचं जर बघायला गेलं तर सकाळचं टेम्परेचर जवळजवळ 12-13 आहे. तिथनं परत दुपारचं 25 कडे जातंय. पूर्णपणे 2-3 वाजता टेम्परेचर 40 पर्यंत जातं या. तर ह्या टायमाला काय केलं पाहिजे, आपण जर केळी मोकळी भिजवली पाहिजे ती. आपल्या केळी मोकळी भिजवल्यानंतर आपण जी खाद्य टाकतोय ती पूर्णपणे ड्रिपनं ओली होत नाही, विरघळत नाही. तुम्ही बघू शकता 2-3 तास जरी पाणी सोडलं तर पूर्णपणे एवढीच जागा ओली होणार आहे, सगळी जागा ओली होणार नाही. तर मोकळी भिजवायची. मोकळी जर भिजवत असेल आपण केळी तर आपलं पूर्णपणे जे आपण टाकलेलं इथं फटलं आपण खत जी टाकले बेसळ डोस मध्ये किंवा शेणखत टाकलेलं असतं ते पूर्णपणे विरघळून जातंय आणि आपल्या झाडाला लागू पडतंय. आणि माल जे आपला ती मटेरियल व्यवस्थित विरघळल्यामुळे, खत व्यवस्थित विरघळल्यामुळे आपल्या त्या मालावर चांगला म्हणजे इफेक्ट जाणवतोय, आपल्या रिझल्ट चांगला होतोय, माल ओढून येतोय. त्यामुळे मोकळी केळी भिजवली पाहिजे ती. मोकळी आता उन्हाळा आहे त्यामुळे तुमची केळी अवश्य मोकळी भिजवून घ्या. आता खाल्ल्या पाल्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ही पालं काय आता कापायची गरज लागत नाही. ही सगळ्यात मेन मुद्दा आहे. पाला जर तुम्ही आता कापत असाल तर ही चूक टाळा. कारण की तुम्ही पाला कापला तर तुमच्या जी केळीचा बुंदा आहे त्या केळीच्या बुंद्याला टेम्परेचर ऊन लागतं इथं भरपूर. ही पाला असल्यामुळं आपल्या केळीच्या बुंद्याला ऊन लागत नाही, गरमाई लागत नाही, कसायला कळत नाही. त्याचा आपल्याला भरपूर फायदा झालाय. आणि जी आपली खाल्ली पिलं आहे ती पिलं बी आता आम्ही इकडे कापून घेतली. ती येण झाल्यापासून आम्ही फक्त एकदाच पिलं कापली. ती आपली पिलं जी आहे ती पाला पडल्यामुळे आपल्या पिलांना सुद्धा जास्त वाढ पिलांची झालेली नाही. पाला त्याच्यावर पडलाय त्यामुळे त्यांना भरपूर वर्ण ऊन थोडं पडत नाही, त्यामुळे आपली पिलं कुठंच वाढली गेली नाही ती. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की केळी पिकाला वरती घडावर वाढीसाठी काय केलं पाहिजे, ते योग्य फाण्या किती ठेवल्या पाहिजे त्या, जेणेकरून तुमचा माल एक्सपोर्टला होईल. पुढचा व्हिडिओ नक्कीच आपण अजून व्यवस्थित बनवायचा, प्रत्येक केळी पिकाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर आजचा व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जय जवान जय किसान.